श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। कदा ओळखी माझी दुजे दिसेना, मनी मानसी द्वैत काही वसेना। बहुता दिसा आपुली भेटी झाली, विदेहीपणे सर्व काया निवाली। समर्थांच्या मनोबोधाचं चिंतन आपलं सुरू आहे। मनोबोधाच्या चिंतनामध्ये समर्थांनी भगवंताच्या अस्तित्वाबद्दल, भगवंताच्या व्यापकतेबद्दल, भगवंताच्या स्वरूपाबद्दलची कल्पना आपल्याला दिलेली आहे। आपण रूप आणि स्वरूपामधला फरक पाहिला। आपण रूपामध्ये अडकलेलो आहोत, रूपामध्ये गुंतून पडलेलो आहोत, पण स्वरूप आपल्याला माहिती नाही आहे। रूप दिसतं पण स्वरूप दिसत नाही। रूप बाह्यांग असतं तर स्वरूप अंतरंग असतं। अंतरंगातलं स्वरूप जेव्हा बाह्यांगामध्ये आपल्याला पाहण्याची व्यवस्था या ग्रंथांच्या रूपानं संतांनी निर्माण करून दिलेली आहे। मनाच्या श्लोकामध्ये समर्थांनी हा विचार इथे म्हणला की कदा ओळखी माझी दुजे दिसेना, म्हणजे एकदा का ते सत्य स्वरूप जे आहे त्या सत्य स्वरूपाचं, त्या रामरायाची, राघवाची निजांतरी म्हणजे ऐक्य भावानं ओळख पटली। कारण ही ओळख नुसती साधीसुधी नाहीये। कसं आहे, एखादा अनोळखी माणूस आपल्याला एखाद्या स्टेशनवर भेटतो, गाडीमध्ये भेटतो, त्याची ओळख होते, तेवढ्यापुरती ती ओळख राहते, परत कालांतरानं ती ओळख विसरून जातो आपण। पण भगवंताचं तसं नाही आहे। भगवंताचं स्वरूप असं आहे की ज्याची ओळख झाल्यानंतर पुन्हा विसरणं शक्य नाही किंवा विसरता येत नाही आणि विसरू नये असं ते स्वरूप आहे। म्हणून इथे त्याच्या निजांतरामध्ये, त्याच्या निजानंदी एकदा आपण पाहिलो की मग अनन्य पद्धतीनं कुठेही पाहिलं, कोणत्याही वस्तूमध्ये त्याला पाहिलं, कोणत्याही व्यक्तीमध्ये पाहिलं तर त्याच्याशिवाय दुसरं आपल्याला काहीही दिसत नाही, काहीही दिसणार नाही, काहीही दिसू शकत नाही। दोन मित्र होते। कसं आहे पहा की भगवंताचं स्वरूप आहे ना ते तुम्ही पटकन जाणून मोकळे व्हा। त्याचं कारण असं की दोन मित्र एकदा नागपूरला गेले आणि तिथे गेल्यानंतर संत्र्याची बाग होती, त्याच्यानंतर द्राक्षांची बाग होती, त्यांना पाहायला मिळाली। तर बागेमध्ये गेले। संत्र्यांच्या बागेमध्ये गेल्यानंतर त्यांनी पाहिलं की किती संत्र छान लागली आहेत ना, किती सुंदर लागली आहेत। त्या दोन मित्रातला एक मित्र असा होता की तो बागेत गेला आणि ती झाडावरची पिकलेली सुंदर सुंदर संत्रीची जी संत्री फळं होती, जे संत्री होते ते संत्रे तोडले आणि ते तोडल्यानंतर ती खाऊन मोकळा झाला। त्याचा आनंद घेतला। बागेमध्ये गेला, ती संत्री खाल्ली आणि तृप्त झाला। संत्र्याचा खरा आनंद त्याने घेतला। दुसरा मित्र होता ना तो फार चिकित्सक होता। त्याने काय केलं, त्या बाग ज्याची होती त्या मालकाकडे गेला। त्या मालकाला विचारलं, तुम्ही ही जागा केव्हा घेतली, कशी घेतली, सगळे पैसे देऊन घेतली का थोडे थोडे देत घेतली, म्हणजे सगळे अनेक नाना प्रश्न। या लोकांना प्रश्नावलीला काही तोटा नसतो यांच्याकडे। मग ती कशी घेतली, काय घेतली, काय केलं, बागेला काय केलं, खत पाणी कुठलं घातलं, झाडं कशी छान लागली, कुठून रोपं आणली, मग इतकी छान फळं येण्यासाठी खत कोणतं वापरलं, वगैरे 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 सगळी माहिती घेत बसला। शेवटपर्यंत ती माहिती घेतली पण एकही संत्र्याचं फळ त्याला खायला मिळालं नाही, कारण ही माहिती काढण्यात त्याचा सगळा वेळ निघून गेला चौकश बुद्धीमध्ये। उदाहरण हे का सांगितलं की ज्या मित्रांनी नुसती चौकशी केली त्याला संत्र्याचा आनंद मिळाला नाही, पण जो दुसरा मित्र होता की जो बागेमध्ये गेला आणि मनसोक्त संत्री खाल्ली आणि संत्र्यांचा आनंद घेतला,
तसं जीवनामध्ये आपल्याला भगवंताच्या कृपेचा आनंद हा त्या पहिल्या मित्रासारखा घेतला पाहिजे. म्हणजे बागेत गेलोय आणि संत्री भरपूर खाल्लेली आहेत असं झालं पाहिजे. नाही तर मग संत्री आणली कुठून, त्याचं खत कुठून आणलं, ती रोपं कुठून आणली, या चौकशीमध्ये काय झालं, या चौकशीमध्ये मला जो संत्र्यांचा आनंद मिळायचा होता, मला जो संत्री खाल्ल्याचा आनंद घ्यायचा होता, तो आनंद मला मिळाला नाही. तसं भगवंताच्या स्वरूपाबद्दल कुठल्याही प्रकारचा द्वैतभाव मनामध्ये ठेवू नका. मना मानसी द्वैत काही वसेना, मनामध्ये कुठल्याही प्रकारची द्वैत भावना नाही, द्वैत भावना नसावी. आणि बहुता दिसा आपुली भेटी झाली. कारण असं असतं पहा की व्यवहारी बाह्य मनामध्ये वा आतल्या अंतर्मनामध्ये मी ओळखीमुळं काय होतं की द्वैताला अजिबातच वाव नसतो. माझ्या त्या अंतर्मनातल्या विचारांच्या मध्ये जर भगवंताबद्दल निष्ठा कुठेतरी कमी पडत असेल, तो भाव कुठेतरी कमी पडत असेल, ती श्रद्धा कुठेतरी कमी पडत असेल, तर मला भगवंताचं स्वरूप नीट कळत नाही, भगवंताचं रूप नीट लक्षात येत नाही. म्हणून त्याच्या प्रत्येक बोधातून एकमेव स्वरूप अशा प्रकारचं प्रतीत होत असतं. अशा अनेक जन्मजन्मांतरीच्या अनेक जन्मांच्या आपल्याशी झालेल्या भेटीमुळे, आपल्याशी भेट होत असते बरं का, आपल्याशी भेटीमुळे मीपणाचं कार्य तिथे संपून जातं, मीपणाचं अस्तित्व तिथे संपून जातं. आणि मग विदेहीपणा एकदा बांधला, अंतकणामध्ये विदेहीपणाचं एकदा अस्तित्व जागं झालं की मग बहुता दिसा आपुली भेटी झाली. आता समर्थांची धारणा मनाची अशी आहे की आता याला या श्लोकाच्या माध्यमातून याला खरं स्वरूप कळलं, खरं स्वरूप समजलं. आणि म्हणून ते म्हणतात विदेहीपणे सर्व काया निवाली. म्हणजे विदेह स्थितीमध्ये, देहातीत अवस्थेमध्येच भगवंताचं स्वरूप आपल्याला कळतं, भगवंताचं स्वरूप आपल्या लक्षात येतं. आणि विदेहीपणा म्हणजे देही असून विदेहीपणाची अवस्था निर्माण होत असते आणि ती व्हावी लागते. हा विदेहीपणा जो आहे, ही देहातीत अवस्था प्राप्त होण्यासाठी समर्थांनी ही मनाच्या श्लोकांची व्यवस्था आपल्याला समोर ठेवलेली आहे. त्याचं आपण चिंतन करतो आहोत. त्या चिंतनातून आपण तो विदेही स्थितीचा आनंद कसा घ्यावा याचं चिंतन आपण करूया. जय जय रघुवीर समर्थ.